सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 12वी सहकार या विषयातलं 9वं प्रकरण आपण 12वी सहकार या विषयाचं 9वं प्रकरण आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण हे सुरू केलं होतं. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण या 9व्या प्रकरणाचा एक व्हिडिओ आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितला. सहकार शिक्षण प्रशिक्षणाचा प्रस्तावना, सहकार शिक्षण प्रशिक्षणाचा इतिहास, सहकार शिक्षण प्रशिक्षणाची उद्दिष्टे आणि सहकार शिक्षण प्रशिक्षणाची गरज व आवश्यकता एवढे मुद्दे आपण या मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते. आता उर्वरित भाग या प्रकरणामधला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, 9वं प्रकरण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठीची जी संघटनात्मक रचना असते ती कशी असते, कोणकोणते स्तर यामध्ये सरकारनं तयार केलेले आहेत शिक्षण आणि प्रशिक्षणाची योजना राबविण्यासाठी, त्याला म्हणतात सहकार शिक्षण प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना. तर चला आपण पाहू सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना. तर इथं दिलेलं आहे तुम्हाला सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना त्रिस्तरीय आहे, म्हणजे 3 भागांमध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. पहिला भाग आहे केंद्रीय पातळी, दुसरा भाग आहे राज्य पातळी आणि तिसरा भाग आहे जिल्हा पातळी. केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय सहकारी महासंघ असतो, राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ असतो आणि जिल्हा पातळीवर जिल्हा सहकार मंडळे असतात. या सर्व संघ आणि मंडळामार्फत महाराष्ट्र राज्यभर किंवा भारत देशामध्ये सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण म्हणजे काय, सहकाराचं शिक्षण, सहकाराचं प्रशिक्षण याची सर्व माहिती डिटेल बघितली होती. तर हे शिक्षण आणि प्रशिक्षण एवढं महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या समित्यांनी सांगितलं की भारतातील किंवा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा विकास करायचा असेल तर शिक्षण आणि प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. तर मग हे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठीची जी संघटनात्मक रचना तयार करण्यात आलेली आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. तर सर्वात पहिले अभ्यासायचं आपल्याला राष्ट्रीय सहकारी संघ, जो राष्ट्रीय पातळीवर कार्य करत असतो म्हणून त्याचं नाव आहे राष्ट्रीय सहकारी महासंघ. राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेवलवर हा काम करत असतो. राष्ट्रीय सहकारी संस्थांचा महासंघ ही भारतातील सहकारी चळवळीची शिखर संस्था आहे. शिखर म्हणजे सर्वोच्च, सर्वात वरची, देशाच्या पातळीवरची. ही संस्था राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. 1929मध्ये ऑल इंडिया कोऑपरेटिव्ह युनियन इन्स्टिट्यूट या नावाने ही संस्था स्थापन झाली. हिचं नाव 1929मध्ये होतं ऑल इंडिया कोऑपरेटिव्ह युनियन इन्स्टिट्यूट. 1951मध्ये या संस्थेचं नाव नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन असे ठेवण्यात आले आणि या महासंघाचे कार्यालय दिल्ली येथे आहे. राष्ट्रीय स्तरावरची संस्था असल्याकारणानं या महासंघाचं कार्यालय कुठं आहे, दिल्ली येथे आहे. या संस्थेला इफको, कुबको आणि नाफेड सारख्या संस्थांचे सहकार्य मिळते. ह्यासुद्धा शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. इफको, कुबको आणि नाफेड हे नावं ऐकले असतील तुम्ही. तर या सर्व सहकारी संस्थांचे राष्ट्रीय महासंघाला सहकार्य मिळत असते. तर हा जो राष्ट्रीय सहकारी महासंघ हा कोणती कार्य करतो हे कार्य या ठिकाणी दिलेली आहे. पहिलं कार्य करतो सहकारातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधून संशोधन प्रकल्प तयार करणे. म्हणजे जे वेगवेगळे रिसर्च करणारे संशोधक असतात ते संशोधन करतात, त्याच्यावर उपाय शोधतात. ज्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात शेती क्षेत्रामध्ये किंवा सहकाराच्या शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रामध्ये, सहकारी संस्थेमध्ये, या सर्वांवर उपाय शोधून त्यामध्ये संशोधन करण्याचं काम, महत्त्वाचं काम हा संघ करतो. दुसरं कार्य करतो सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे. एखादी नवीन काही माहिती आली असेल परदेशातून किंवा नवीन टेक्नॉलॉजी आली असेल तर त्याचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला जातो. तो कशा पद्धतीने देईल, सर्वात पहिले कोणाला दिला जाईल, कोणत्या राज्यामध्ये जाईल, कोणत्या शहरामध्ये जाईल, कोणत्या सहकारी संस्थांसाठी उपयुक्त आहे आणि कधी कसा कोणासाठी तो तयार केला जातो. यासाठी सहकार शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे. तिसरं कार्य आहे या संघाचं सहकार चळवळीच्या प्रसिद्धीसाठी दृकश्राव्य साहित्य निर्माण करणे. सहकार चळवळीची प्रसिद्धी झाली पाहिजे, ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे, यासाठी दृकश्राव्य साधने म्हणजे डिजिटल दिसलंही पाहिजे आणि ऐकूसुद्धा आलं पाहिजे असं जे साहित्य असते त्याला दृकश्राव्य साहित्य असं म्हणतो. तर आपण दृकश्राव्य म्हणजे तुम्ही जर पिक्चर पाहिला असेल
तर तो पिक्चरचं चित्रसुद्धा आपल्याला दिसते आणि त्याचे डायलॉगसुद्धा आपल्याला ऐकू येतो. त्या कारणाने ते आपल्याला चांगलं लक्षात राहते. तर अशा श्राव्य साहित्याची निर्मितीसुद्धा हा संघ करतो. चौथं कार्य करतो हा संघ, सहकार चळवळीसंबंधी वेगवेगळ्या प्रकाशनातून मासिके, जर्नल, माहितीपत्रके प्रकाशित करून सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे. सहकार चळवळ ग्रामीण भागातील व्यक्तीपर्यंत जास्तीत जास्त कशी पोहोचेल या माध्यमातून मासिके तयार केली जातात. या संघामार्फत वेगवेगळ्या माहितीसंबंधीची माहितीपत्रके प्रकाशित केली जातात आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम हा राष्ट्रीय सहकारी महासंघ करत असतो. पाचवं कार्य आहे संघाचं, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सहकार चळवळीसंबंधी अधिकृत माहिती व आकडेवारी प्रकाशित करणे. जी वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आहे भारतातील सहकारी संस्थेच्या बाबतीतची, ती प्रकाशित करण्याचं, जाहीर करण्याचं कामसुद्धा हा संघ करतो. सहावं कार्य या संघाचं आहे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेतून सहकार चळवळीचे प्रतिनिधित्व करणे. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार परिषद असेल, एखादी भरली असेल सहकाराबद्दलची माहिती देण्यासाठी, किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या परिषदा होतात, चर्चासत्र होतात किंवा ट्रेनिंग होतात, त्यामध्ये सहकार चळवळीचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हा संघ करत असतो. सातवं कार्य या संघाचं, परिसंवाद, चर्चासत्रे किंवा परिषदांचे आयोजन करणे. परिसंवाद म्हणजे वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र आयोजित करणे. विद्यार्थ्यांसाठी, सहकारी संस्थेतील सभासदांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र किंवा वेगवेगळ्या परिषदा आयोजित करण्याचं काम, निबंध लेखन वगैरे म्हणजे जनजागृती करण्याचं काम या संघामार्फत केलं जातं सहकार चळवळीविषयी. आणि आठवं कार्य आहे संघाचं, केंद्र सरकारला सहकार चळवळीसंबंधी निर्णय घेण्यासाठी सल्ला देणे. सहकार चळवळीला कशाची आवश्यकता आहे? समजा उदाहरणार्थ ग्रामीण भागातल्या सहकारी संस्था असतात, तर त्यांना अनुदानाची आवश्यकता असते. मग त्यांना किती अनुदान दिलं पाहिजे, कोणत्या कामासाठी दिलं पाहिजे, हे केंद्र सरकारला माहिती देण्यासाठी सुद्धा हा संघ सल्ला देण्याचं काम करत असतो. या संस्थेच्या कार्याची व्याप्ती मोठी आहे. म्हणजे हा जो राष्ट्रीय सहकारी संघ आहे, हे भारतातली सर्वोच्च सहकारी संस्था आहे शिक्षण प्रशिक्षण देणारी, म्हणून याची कार्यसुद्धा खूप मोठी आहे. तर ही प्रमुख कार्य या ठिकाणी आपल्याला या अभ्यासात, या प्रकरणात दिलेली आहेत. ही 8 कार्य व्यवस्थित वाचून घ्यायची. राष्ट्रीय सहकारी संघ जी शिखर संस्था आहे भारतातली शिक्षण प्रशिक्षणाच्या बाबतीतची, त्या संस्थेचे 8 कार्य या ठिकाणी दिलेले आहेत. आता दुसरा संघ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. आपण शिक्षण प्रशिक्षणाची 3 स्तरीय रचना आहे असं पाहिलं होतं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. तर पहिला स्तर पाहिला आपण सर्वात वरचा, राष्ट्रीय सहकारी महासंघ. आता दुसरा स्तर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, म्हणजे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी या संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह युनियन, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. हा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ही प्रशिक्षणातील आद्य संस्था म्हणजे प्रमुख संस्था मानली जाते. देशातील ही सर्वात जुनी प्रशिक्षण संस्था आहे. 1904 साली ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो पहिला कायदा मंजूर केला होता, त्या कायद्यानुसार ही संस्था स्थापन झालेली आहे. पुढे सहकारी संस्थेच्या संख्येत वाढ होऊ लागली. सहकारात आपले हित आणि कल्याण आहे हे समजल्यावर कृषी पतसंस्था मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. त्यामुळे सहकाराचा प्रचार आणि प्रसाराची आवश्यकता वाटू लागली. याच हेतूने 1917मध्ये पुण्यात सहकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत महात्मा गांधींसह देशभरातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्ते एकत्र आले होते. या परिषदेत महात्मा गांधींनी सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती, सहकार कायदा याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर आग्रह धरला व त्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करावी असे मत मांडले. त्यावर विठ्ठलदास ठाकरसी, ना. जोशी, देवधर, वैकुंठ मेहता इत्यादी सहकार तज्ज्ञांनी यासंबंधी विचारविनिमय करून 13 जुलै 1918 रोजी सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची संस्था पुण्यात स्थापन केली. जो महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे याची स्थापना 13 जुलै 1918 रोजी झाली आणि याचं पहिलं नाव होतं सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट. कोणाच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली? विठ्ठलदास ठाकरसी, ना. जोशी, G.K. देवधर आणि वैकुंठ मेहता. महात्मा गांधींनी सूचना केल्यानंतर या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे लक्षात ठेवायचं. वर्ष 13 जुलै 1918 आणि पहिलं नाव होतं सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट. त्यानंतर पुढे या संस्थेचा मग विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. मुंबई, पुणे, धारवाड, भडोच, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, अलिबाग इत्यादी प्रांतात शाखा सुरू करण्यात आल्या आणि 1926मध्ये या संस्थेचं नाव
दी बॉम्बे प्रोव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट असे नामकरण करण्यात आलं. 1918 साली ही संस्था स्थापन झाली. 1926मध्ये या संस्थेचं नाव बदलण्यात आलं आणि ठेवण्यात आलं दी बॉम्बे प्रोव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट मुंबई असे नामकरण करण्यात आले. आणि यानंतर 1952मध्ये विभागीय सहकार मंडळ, जिल्हा सहकार मंडळ अशी रचना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर मग आणखी वेगळी शिक्षण प्रशिक्षणाची रचना तयार करण्यात आली. त्यानुसार मग 1952मध्ये विभागीय सहकार मंडळे, जिल्हा सहकार मंडळे आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1961पासून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह युनियन असे नाव या संघाला देण्यात आले. जुलै 1969पासून ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या नावाने ओळखली जाते. 1969मध्ये पुन्हा ही संस्थाचं नाव बदलण्यात आलं आणि ती महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, म्हणजे या सहकारी संस्थेचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, म्हणून पुणे या नावानं ही संस्था ओळखली जाते. राज्य पातळीवर सहकारी संस्थेच्या सर्व घटकांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे कार्य करणारी एक अग्रसंस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. म्हणजे सर्वात महत्त्वाची संस्था आहे महाराष्ट्र राज्यातील शिक्षण प्रशिक्षण देण्याच्या बाबतीतली. आणि सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार राज्यामध्ये करण्यात राज्य सहकारी संघाची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. राज्य सहकारी संघामार्फत सहकाराचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राज्यामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, सहकार परिषदा आयोजित केल्या जातात. दरवर्षी 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सहकार सप्ताहाचे आयोजन केले जाते. हा जो महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे हा दरवर्षी एक सप्ताह राबवितो 14 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान. त्याला सहकार सप्ताह असं म्हणतात. सहकार चळवळीचा प्रसार करण्यासाठी सहकारी महाराष्ट्र हे मासिकसुद्धा ही संस्था चालविते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत दर महिन्याला एक मासिक निघते, पुस्तक असते, त्याला दर महिन्यातून प्रसिद्ध होते म्हणून त्याला मासिक म्हणतात. तर सहकार महाराष्ट्र हे मासिक चालवले जाते आणि इंग्रजीमधून दी कोऑपरेटिव्ह हे त्रैमासिकसुद्धा प्रसिद्ध केलं जाते. 3 महिन्यातून हे इंग्रजी माध्यमाचं आणि मराठी माध्यमाचं दर महिन्याला. अशा पद्धतीनं हा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्यासाठी, शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मदतीला आणखी विभागीय सहकार मंडळे निर्माण केलेली आहेत. प्रत्येक विभागाकरता हे एक मंडळ असते आणि हे विभागीय मंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने दिलेल्या प्रशिक्षण देण्याचं काम करते. आपापल्या विभागातील सहकारी संस्थांना, तेथील सभासदांना, कर्मचाऱ्यांना आणि विभागीय मंडळामार्फत जिल्हा सहकार मंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवली जातात. तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा सहकार मंडळसुद्धा असते आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मंडळ असल्याकारणानं तिथे प्रशिक्षण शिबिरे घेणे, महिला मेळावे भरविणे, सहकार विषयावर निबंध स्पर्धा ठेवणे, कार्यकर्त्यांची शिबिरे, सचिवासाठी उजळणी वर्ग इत्यादी सहकार शिक्षण प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम या जिल्हा सहकार मंडळामार्फत राबविले जातात. आणि तिसरा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मदतीला आहे सहकार प्रशिक्षण केंद्र. हे सहकार प्रशिक्षण केंद्र वेगवेगळ्या भागामध्ये चालविले जातात, अनेक ठिकाणी चालविले जातात आणि या केंद्रातून सहकार व्यवस्थापन, सहकाराचे कायदे, पंचायत राज, सामाजिक विकास, पुस्तपालन, बँकिंग, लेखापरीक्षण म्हणजे हिशेब तपासणी या अशा विविध विषयावर चर्चासत्रे आणि उजळणी वर्ग घेतले जातात. तर अशा पद्धतीने हे मध्यमस्तरीय रचना आहे, ज्याला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, त्यानंतर विभागीय मंडळ, जिल्हा सहकार मंडळ आणि सहकार प्रशिक्षण केंद्र अशा माध्यमातून ह्या त्रिस्तरीय रचना महाराष्ट्रामध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षणासाठी राबविली जाते. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी काही सहकारी संस्था किंवा शिक्षण संस्थासुद्धा स्थापन झालेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या 3 संस्था तुम्हाला यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत. त्यातली पहिली सहकारी महत्त्वाची संस्था आहे वैकुंठ मेहता सहकारी प्रबंधन संस्था. या नावानं ती ओळखली जाते. वैकुंठ मेहता यांनी ही संस्था स्थापन केली होती. व्यवस्थापन प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने 1964मध्ये ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीनं सहकारी संस्थेचा वाढता व्याप, प्रशासन कार्यक्षम करण्यासाठी संस्थेची आवश्यकता
या सूचनेनुसार राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेने पुण्यात 1967 साली शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील संस्था सुरू केली. सहकार क्षेत्राला ज्यांनी आपले जीवन समर्पित केले असे वैकुंठ मेहता यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे या नाव संस्थेला दिले. ही संस्था म्हणजेच वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे होय. राष्ट्रीय स्तरावरची ही सहकारी संस्था आहे, परंतु पुण्यात आहे म्हणून ही पुणे नावाने ओळखली जाते. अशा पद्धतीनं ही संस्था 1964मध्ये धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती अभ्यास करण्यासाठी, त्या समितीनं शिफारस केली की राष्ट्रीय स्तरावरची एक संस्था असली पाहिजे. म्हणून 1967मध्ये या संस्थेला सुरुवात झाली आणि यांचं नाव वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था पुणे असं ठेवण्यात आलं. ही संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण, व्यवस्थापन विकास कार्यक्रम, प्रशिक्षण विषयक कार्यक्रम, वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रम, सहकार व्यवस्थापन शिक्षण, संशोधन मार्गदर्शन, महत्त्वाच्या अहवालांची प्रसिद्धी, आधुनिक संगणक केंद्र, समृद्ध ग्रंथालय चालविणे इत्यादी महत्त्वाचे काम करते. हे सर्व ही वैकुंठ मेहता सहकारी प्रबंधन संस्था हे सर्व काम करते. शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम, ग्रंथालय चालविण्याचं काम, वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, जे प्रशिक्षक असतात प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनासुद्धा ही संस्था प्रशिक्षण देते आणि काही महत्त्वाच्या कामामध्ये मार्गदर्शन करण्याचं, अहवाल प्रसिद्ध करण्याचं, संगणक केंद्र जे आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते ते अशा सर्व कार्यक्रम शिक्षण प्रशिक्षणाचे या संस्थेमार्फत चालविले जातात. आणि त्याचबरोबर या संस्थेनं कोऑपरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या नावाचे त्रैमासिकसुद्धा प्रकाशित करते. सहकार क्षेत्रातील घडामोडीची समीक्षा करणारे कोऑपरेटर या नियतकालिकाचे प्रकाशनसुद्धा या संस्थेमार्फत केले जाते. तर अशा पद्धतीने ही जी वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्था आहे, ही संस्था कोणकोणते प्रशिक्षण कार्यक्रम राबविते त्याविषयीसुद्धा खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे. प्रशिक्षण कार्यक्रम तर या संस्थेमार्फत व्यवस्थापन, अर्थशास्त्र, ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी लेखापरीक्षण, सहकार कायदे, संगणकीकरण, विपणन, बँकिंग, प्रशासन, मानवी संसाधन अशा अभ्यास घटकांचा समावेश करण्यात आला. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम राबविले जातात. म्हणजे जे विद्यार्थी असतात सहकार क्षेत्राचा अभ्यास करणारे त्यांच्यासाठीसुद्धा ही जी वैकुंठ मेहता सहकारी संस्था आहे शिक्षण प्रशिक्षण देणारी, तर ही वेगवेगळे अभ्यासक्रमसुद्धा राबविते. ते कोणकोणते अभ्यासक्रम राबविते या ठिकाणी दिलेला आहे. पहिला आहे पदव्युत्तर सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका. हा 26 आठवड्याचा कोर्स असतो. पदव्युत्तर सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका कोर्स म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्यानंतर दुसरा आहे पदव्युत्तर कृषी व्यवस्थापन पदविका कोर्स. हा सुद्धा PG लेवलचा कोर्स आहे. त्यानंतर पदव्युत्तर व्यवस्थापन कोर्स हा सुद्धा PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स आहे. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमसुद्धा राबविला जातो पदवीच्या लेवलचा, जसं संगणक प्रशिक्षण वगैरे आहे. त्यानंतर साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कोर्स राबविले जातात. नागरी सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग राबविले जातात. आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजनसुद्धा ही संस्था करते. जे वेगवेगळ्या देशातील लोक येत असतात त्यांनासुद्धा शिक्षण प्रशिक्षणाबाबतची माहिती देत असते. किंवा भारताच्या बाहेर कुठं परिषद भरली असेल तर तिथंसुद्धा भारताचे प्रतिनिधित्व ही संस्था करते. त्यानंतर सहकारी संस्थांसाठी आयकर, GST संबंधित प्रशिक्षण वर्गसुद्धा ही संस्था घेते. म्हणजे आयकराबाबत, इन्कम टॅक्सबाबत, GST बाबत काय कायदे आहे नवीन याचं मार्गदर्शन करण्याचं काम करते. त्यानंतर सेवकांना माहिती आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचं कामसुद्धा करते. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा ही संस्था करते. आणि नेतृत्व विकास सर्वात महत्त्वाचा म्हणजे लीडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम जो महत्त्वाचा असतो. कारण कोणत्याही संस्थेला आपण पाहिलं होतं की नेतृत्व मिळाल्याशिवाय ती संस्था विकास करू शकत नाही. तर हा नेतृत्व कसं विकसित झालं पाहिजे, कसं उदयास आलं पाहिजे, तर त्याचा कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा ही संस्था राबविते. अशा पद्धतीनं ही जी वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्था आहे ही कोणकोणते प्रशिक्षण कार्यक्रम राबविते याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे थोडक्यात माहिती. त्यानंतर भारतातली दुसरी महत्त्वाची सहकारी शिक्षण प्रशिक्षण देणारी संस्था आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था. ही सुद्धा डॉक्टर विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था ही देशातली पहिली सहकारी प्रशिक्षण संस्था आहे. सर्वात पहिली सहकारी संस्था स्थापन झाली होती 1947मध्ये पुणे येथे. आणि या संस्थेचं पूर्वी नाव होतं सहकार प्रशिक्षण महाविद्यालय.
आणि कालांतराने हे नाव बदलून सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव याला देण्यात आले. या संस्थेच्या उभारणीत ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ वैकुंठ मेहता, डॉक्टर D.G. कर्वे, धनंजयराव गाडगीळ यांचे मोलाचे सहकार्य आहे. आणि या संस्थेला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून अर्थसहाय्य मिळते. म्हणजे केंद्र सरकारकडून याला ग्रँट मिळते किंवा अर्थसहाय्य मिळते. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समितीचे गठन राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेने केले असून त्यात राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ यांचा सल्ला घेतला जातो. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था राज्यातील विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिकारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. त्यांच्या कार्यक्षमतेत, गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबविते आणि त्याचबरोबर राज्य, राष्ट्रीय पातळीवर सहकारी संस्थांचे मूल्यमापन आणि संशोधनाचे कामसुद्धा ही संस्था करते. त्याचप्रमाणे राज्य सल्ला व मार्गदर्शन चे कार्यसुद्धा या संस्थेमार्फत राबविले जाते. ही या संस्थेमार्फतसुद्धा विद्यार्थ्यांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. त्याची माहिती दिलेली आहे. पहिला अभ्यासक्रम राबविते ही सहकारी संस्था सहकारी व्यवस्थापन उच्च पदविका अभ्यासक्रम, हायर डिप्लोमा एज्युकेशन मॅनेजमेंटचा व्यवस्थापनच्या बाबतीतला. त्यानंतर नागरी सहकारी बँकिंग पदविका, सहकारी लेखा परीक्षण पदविका कोर्स, सहकारी बँकांच्या अध्यक्ष संचालकांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम, सहकारी बँकांच्या महिला अधिकारी वर्गासाठी नेतृत्व विकास कार्यक्रम आणि दुग्ध विकास सहकारी समितीच्या सभासदांसाठी नेतृत्व विकास शिबिरे. त्यानंतर स्वयंसहायता समूह जागरूकता शिबिर, विविध कार्यकारी सोसायटींच्या संचालकांना शिक्षण प्रशिक्षण, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन मंडळ सदस्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि नेतृत्व विकास. आणि 10वा आहे ग्राहक सहकारी भंडारांच्या व्यवस्थापन समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम. म्हणजे ज्या छोट्या मोठ्या सहकारी संस्था आहेत त्यांचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, सभासद असतील यांच्यासाठी जे जे विकासाचे किंवा शिक्षण नवनवीन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत ते सर्व देण्याचं काम या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्थेमार्फत राबविले जातात. तिसरी महत्त्वाची भारतातली शिक्षण प्रशिक्षणाबाबतची संस्था आहे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था. या धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्थेची स्थापना 1972 साली नागपूर येथे झाली. पहिल्या दोन्ही सहकारी संस्था पुणे येथे होत्या. हे विदर्भातली प्रमुख संस्था आहे धनंजयराव गाडगीळ. 1972 साली नागपूर येथे झाली. या संस्थेचा प्रमुख हेतू सहकारी संस्थात काम करणाऱ्या उच्च अधिकारी ते कनिष्ठ पातळीवर अधिकारी यांना तसेच सेवक वर्गांना शिक्षण प्रशिक्षण देणे आणि सहकारातील नवीन बदलाची माहिती सांगणे, त्यांचे कार्यकौशल्य वाढविणे आणि राज्य शासनाच्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण आणि कार्यक्षमता वाढविणे हे आहे. म्हणजे ही जी धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था आहे नागपूर येथील 1972 साली स्थापन झाली होती. या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर नवीन बदल सहकार क्षेत्रातले त्यांचं कार्यकौशल्य कसं वाढविले जाईल आणि ते या उद्देशाने त्यांना शिक्षण प्रशिक्षण देणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. या संस्थेवर सुद्धा राष्ट्रीय सहकारी संस्थेचं नियंत्रण असते आणि केंद्रीय कृषी मंत्रालय व महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाकडून या संस्थेला अर्थसहाय्य दिलं जाते. म्हणजे या संस्थेला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्राचं जे कृषी मंत्रालय आहे यांच्याकडून अर्थसहाय्य मिळते. सहकार चळवळीला चालना देणे, तिचा विकास करणे, मनुष्यबळ निर्माण करणे, व्यवस्थापकाची निर्णय क्षमता उंचावणे, प्रशासकीय ज्ञान वृद्धिंगत करणे या हेतूने कामे केली जातात. राज्यस्तरावर सहकार क्षेत्रातील विविध विषयावर कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, 2 दिवसाचे, 3 दिवसाचे. आणि परिसंवादाचं सुद्धा आयोजन केलं जातं. जसं वेगवेगळ्या विषयावर भाषणे होतात, माहिती सांगितली जाते, लेक्चर केले जातात. सहकार व्यवस्थापन, विपणन, संगणकीय माहिती याद्वारे कार्यालयीन व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना ज्ञान समृद्ध करणे अशी कामे या संस्थेमार्फत केली जातात. या संस्थेमार्फतसुद्धा काही व्यवस्थापन शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. जसं व्यवस्थापन विकास कार्यक्रम आहे 3 ते 15 दिवसाचा. सहकारी व्यवस्थापन उच्चस्तरीय पदविका अभ्यासक्रम आहे 26 ते 36 आठवड्याचा. नागरी सहकारी बँक व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम आहे. मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला MBA म्हणतो आपण, 2 वर्षाचा कोर्स असतो, तो सुद्धा या संस्थेमार्फत दिला जातो. कार्यशाळा घेतल्या जातात वेगवेगळ्या विषयांवर.
संशोधनाचे प्रकल्प तयार केले जातात. काही समस्या असतील तर त्यावर कोणते उपाय योजले जातात. सहकार तज्ज्ञ त्यावर संशोधन करतात, रिसर्च करतात आणि त्यावर प्रोजेक्ट तयार करतात. त्यानंतर राज्य शासन सहकार विभागाला सल्ला व मार्गदर्शन. हीच कामं जी धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था आहे नागपूर येथील, हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम किंवा पदविका कोर्स किंवा सल्ला मार्गदर्शन देण्याचं काम करत असते. अशा पद्धतीनं सहकार शिक्षण प्रशिक्षण हे जे प्रकरण आहे, या सहकार शिक्षण प्रशिक्षणाचा अर्थ, सहकार शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि सहकार प्रशिक्षणाची जी संघटनात्मक रचना आहे, राष्ट्रीय स्तरावरची, महाराष्ट्र राज्य स्तरावरची आणि जिल्हा स्तरावरची आणि भारतातल्या प्रमुख ह्या ज्या 3 संस्था आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 9वं प्रकरण आहे ना 12वी सहकार विषयाचं, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, सहकार शिक्षण प्रशिक्षणाचा अर्थ आणि शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, याची माहिती आपण या प्रकरणात पाहिली. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे प्रकरण आज आपलं संपलं. पुन्हा भेटू पुढच्या प्रकरणासोबत.